प्रेमभंग भाग 4. दारावरची बेल वाजली तशी तिची तंद्री भंग पावली व ती पुन्हा वर्तमान काळात आली. नेहमीप्रमाणे शकू आली असेल म्हणून तिने दरवाजा उघडला, पण समोरच्या व्यक्तीला पाहून ती जागीच स्तब्ध झाली. सुमन माने तुम्हीच ना? अविनाश सरांनी हसून विचारलं. सर, तुम्ही? सुमनला तर काय बोलावं ते सुचत नव्हतं. आत नाही बोलावणार, अविनाश हसत म्हणाले. तिने त्यांना आत घेतलं. तिचे शब्द घशातच अडकले होते. काल तुला पाहिलं तेव्हाच तुझा चेहरा ओळखीचा वाटत होता. माझा तर विश्वासच बसत नव्हता की तू सुमन आहे. म्हणून मिसेस अंजली यांना तुझ्याबद्दल विचारलं. तेव्हा माझी खात्री पटली की ती तूच आहेस. अविनाश खुर्चीवर बसत म्हणाले. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते, असं बोलून सुमन किचनमध्ये गेली. इतक्या वर्षांनंतर सरांना समोर पाहून तिला घाम फुटला होता. तिने दोघांसाठी चहा बनवला व बाहेर आली. सरांची नजर चहाच्या कपांवर गेली. हे काय? तू दुधाचा चहा केव्हापासून घ्यायला लागली? अविनाश सरांनी विचारलं. मला दुधाची सवय झाली आहे म्हणून ब्लॅक टी सोडली मी. सुमन त्यांच्या समोर बसली. त्यांची आठवण जपण्यासाठी ती दुधाचा चहा घेत होती हे त्यांना समजलं. त्यांनी चहाचा कप तोंडाला लावला. सुमन तर फक्त त्यांच्याकडे एकटक पाहत होती. त्यांना समोर पाहून तिला भरून आलं होतं. सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला होता. खरं तर माझी खूप इच्छा होती तू प्रोफेसर बनावं. तुला असं पाहून मला तुझा अभिमान वाटत आहे, अविनाश म्हणाले. थँक्यू सर, हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं आहे, सुमन म्हणाली. तसे पुन्हा शांतता पसरली. दोघांजवळ बोलण्यासारखं काहीच नव्हतं. मला समजलं आहे की तू लग्न नाही केलं, असं का? अविनाश सरांनी डायरेक्ट सवाल केला. तसे सुमनला काय बोलावं ते सुचत नव्हतं. अनुरूप स्थळ शोधण्यात उशीर झाला, त्यामुळे वय वाढत गेलं म्हणून राहून गेलं, सुमन म्हणाली. तसे ते हसले. अरे वा, मस्त. तुला खोटं बोलता येतं हे आज समजलं. जेव्हा सर्वांसमोर निडर होऊन तू मला प्रपोज केलं होतं, तसेच आता खरं सांगितलं असतं तर मला आनंद झाला असता. अविनाश सर चहाचा कप खाली ठेवत म्हणाले आणि सुमनचे डोळे पाणवले. एकदा तरी तुझी भेट व्हावी असं मला नेहमी वाटायचं. त्या दिवसानंतर मी कायमचं कॉलेज सोडलं, पण कुठेतरी मलाही अपराधी वाटत होतं. मला वाटलं होतं की तो तुझा बालिशपणा आहे, जो वेळेनुसार जाईल व तुला तुझी चूक लक्षात येईल. पण तू तर अजूनही तिथेच थांबली आहे. मला तुझ्याकडून ही अपेक्षा कधीच नव्हती. आज जर तू तुझ्या पर्सनल लाईफमध्ये सुखी असती तर मला जास्त आनंद झाला असता. पण आता कायम एक सल माझ्या मनात राहील की तुझ्या या एकाकीपणाला मी जबाबदार आहे, अविनाश म्हणाले. नाही सर, माझ्या या अवस्थेला मी स्वतः जबाबदार आहे. हा निर्णय सर्वस्वी माझा होता आणि मी खरंच खुश आहे, सुमन नजर चोरत म्हणाली. तसे ते हसले. तू एक प्रोफेसर आहे. आजकालची मुलं प्रेमामध्ये हरतात, हे तू पाहिलं असेल.
अशा वेळी तू त्यांना काय सल्ला देशील? अविनाशने विचारलं. वेळ ही कोणासाठी थांबत नाही. आयुष्य खूप सुंदर आहे. म्हणून भूतकाळ कवटाळून राहण्यापेक्षा पुढे जा. एका व्यक्तीच्या जाण्याने आयुष्य संपत नाही. दुसरी संधी नेहमी तुमची वाट पाहत असेल. ती सोडू नका. सुमन पटकन बोलून गेली. मग हा नियम तुझ्यासाठीही लागू होतो ना? त्या दिवसानंतर असा एकही दिवस गेला नाही जेव्हा मला तुझी आठवण आली नसेल. खरं तर मी कधीच तुला त्या नजरेने पाहिलं नव्हतं. तू माझ्यासाठी आजही माझी विद्यार्थिनी आहे आणि आयुष्यभर राहणार आहे. पण माझ्या मनात नेहमी विचार यायचा की तू कशी असेल, काय करत असेल. कुठेतरी चूक माझी पण होती. त्यावेळी जर मी तुला समजून सांगितलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असते. पण असो, आता वेळ निघून गेली आहे. अविनाश एक उसासा टाकत म्हणाले. सर, तुम्ही उगाच मनाला लावून घेत आहात. माझं सोडा. तुमच्याबद्दल काहीतरी सांगा. सुमन विषय बदलत म्हणाले. माझे दिवस अगदी मजेत चालले आहेत. माझी बायको नागपूरमध्ये प्रोफेसर आहे. पदरात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघेही आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. काही दिवसांनी मी रिटायर्ड होईल. त्यानंतर उरलेलं आयुष्य मजेत घालवायचं. अविनाश हसत म्हणाले. तशी सुमन पण हसली. त्यांना असे सुखात पाहून तिलाही कुठेतरी आनंद होत होता. चल, निघतो मी. 11 वाजता नागपूरसाठी माझी फ्लाईट आहे. तुला भेटून खरंच छान वाटलं. असं बोलून अविनाश सर उठले. खरं तर तिला त्यांच्यासोबत खूप काही बोलायचं होतं, पण शब्द अपुरे पडत होते. तसं सरांना काहीतरी आठवलं आणि ते मागे वळले व आपल्या कोटाच्या खिशातून लाल गुलाब बाहेर काढला आणि ती पाहतच राहिली. हे तुझ्यासाठी. मी ठरवलं होतं, जेव्हा कधी आपली भेट होईल तेव्हा हे लाल गुलाब तुला देऊन तुझी माफी मागेन. तुझं एकतर्फी प्रेम होतं की आकर्षण हे मला माहीत नाही, पण मी आजही तुझ्याकडे विद्यार्थी या नात्याने पाहतो. हा माझा आशीर्वाद समज आणि सुखी राहा. अविनाश सर म्हणाले आणि तिने ते गुलाब हातात घेतले. तसे त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला व तेथून निघून गेले. तशी ती भरल्या डोळ्यांनी त्यांना पाहतच राहिली. आपण किती मोठी चूक केली होती याची तिला प्रचिती आली होती. ते आपले गुरु होते. खरं तर त्यांची इच्छा म्हणून ती प्रोफेसर झाली होती. आपण त्यांच्यावर प्रेम करून कुठेतरी त्यांना यातना दिल्या आहेत. आपल्या पवित्र नात्याला गालबोट लावलं आहे याची तिला जाणीव झाली होती. ज्या वयात ती होती तेव्हा आकर्षण असणं स्वाभाविक होतं, पण त्या आकर्षणाला प्रेम समजून तिने स्वतःला जी शिक्षा दिली होती हे कोणालाही पटण्यासारखे नव्हते. आज तिला आपल्या एकाकीपणाच्या निर्णयावर पश्चाताप होत होता. पण सर म्हणाले तसे वेळ निघून गेली होती. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिचा ब्रेकअप झाला होता, जे ती आजही विसरली नव्हती. पण सरांनी तिला आशीर्वाद स्वरूप गुलाब दिला होता, जो पाहून ती सुखावली होती. तिच्या मनामध्ये सरांविषयी आदर आणखी वाढला होता. तसेच ती गुलाब घेऊन आतमध्ये आली आणि तिची नजर कॅलेंडरमधील तारखेवर गेली आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. आज
व्हॅलेंटाईन डे होता आणि आजच्या दिवशी सरांनी तिला गुलाब दिला होता. तिने मोबाईल हातात घेतला व अंजलीला कॉल केला. हॅलो अंजली, तो तुझा मावस भाऊ शशीधर. आज त्यांना वेळ असेल तर आम्ही भेटलो असतो. सुमनचा होकार समजताच अंजलीच्या आनंदाला पारावारा उरला नाही. आता योग्य वेळ आली होती आयुष्याला एक संधी देण्याची, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. सर्व विसरून ती आता नवीन सुरुवात करणार होती. समाप्त. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.